माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं आपण चिंतन करतोय. आपलं नमन घेऊयात आधी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथातील ओव्यांचं विवेचन करत करत आपण 242 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलेलो आहोत. पुढच्या 40व्या क्रमांकाच्या भगवद्गीतेतील श्लोकाचं थोडंसं आपण विवेचन घेऊयात. तो श्लोक असा आहे. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं धर्मोभिभवत्युत. अर्थात कुलाचा क्षय झाला असता सनातन कुलधर्माचा नाश होतो आणि धर्माच्या नाशाने सर्व कुलावर अधर्माचाच पगडा बसतो. या श्लोकाचं माऊलींनी केलेलं विवेचन आपल्याला बघायचं आहे. कुळधर्म नाश पावल्यानंतर कशा पद्धतीनं अधोगती होते, या कुलक्षयाच्या अधोगतीचे वेगवेगळे परिणाम आणि त्या कुलक्षयाच्या परिणामाच्या वेगवेगळ्या पद्धती इथं अर्जुनानं सांगितलेल्या आहेत. त्याचं वर्णन माऊली कसं करतायत बघा. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे तेथ वन्ही एक उपजे तेने काष्ठ जात जाळीजे प्रज्वळलेनी. अर्थात ज्याप्रमाणे लाकडांवर लाकूड घासले असता त्यापासून अग्नी उत्पन्न होतो आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकूड जळून जातात. किती सुंदर दृष्टांत दिलाय माऊलींनी. संघर्ष, घराघरातला संघर्ष कशा पद्धतीनं नाशाला कारण ठरतो हे सांगताना माऊलींनी दिलेलं हे खूप सुंदर असं उदाहरण आहे. खूप सुंदर असा दृष्टांत आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीची हीच तर किमया आहे, हीच तर जादू आहे की भगवद्गीतेतल्या अर्थाला माऊलींनी आणखी उजाळा दिला, त्याला आणखी अलंकार प्राप्त करून दिले. कुलक्षय झाल्यानंतर कशा पद्धतीनं कुळधर्माचा नाश होतो हे सुचवताना हे दिलेले दृष्टांत आहेत. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, काष्ठ म्हणजे लाकूड, ज्याप्रमाणे काष्ठाला काष्ठ, मथिजे या शब्दाचा अर्थ आहे घासणं, ज्याप्रमाणे लाकडाला लाकूड घासल्यानंतर तेथ वन्ही एक उपजे, तेथ म्हणजे त्या ठिकाणी, वन्ही म्हणजे अग्नी, एक उपजे लाकडाला लाकूड घासल्यानंतर त्या ठिकाणी आपोआप अग्नीची निर्मिती होते. तेने काष्ठ जात जाळीजे प्रज्वळलेनी, तेने काष्ठ जात जाळीजे, तेने म्हणजे त्या अग्नीनं, काष्ठ जात म्हणजे केवळ लाकडाला जे लाकूड घासले ते लाकूडच नाही तर त्या परिसराच्या आजूबाजूला जेवढी लाकडं आहेत त्या सगळ्यांना ते लाकूड मग जाळून टाकतं. म्हणजे ज्या लाकडानं अग्नी प्रज्वलित केलेला आहे तो अग्नी त्या लाकडांना तर जाळतोच ज्यांनी त्याला प्रज्वलित केलं आहे. म्हणजे तो अग्नी जन्माला घालणारं जे लाकूड आहे ते लाकूडही तो अग्नी जाळून टाकतो. इतकंच नाही तर त्याने काष्ठ जात जाळीजे, सगळी काष्ठ जात म्हणजे सगळं लाकूड, तिथं जेवढं काही लाकूड असेल ते सगळं जाळून टाकतं. कसं तर प्रज्वळलेनी, अग्नी वाढल्यामुळं, अग्नी प्रज्वलित झाल्यामुळं तो अग्नी सगळी काष्ठ जात जाळून टाकतो. खूप सुंदर दृष्टांत माऊलींनी इथे दिलाय. आपण बघतो सुद्धा आजूबाजूला दोन भावांची भांडणं, दोन भावकीची भांडणं, गावातल्या दोन लोकांची भांडणं. भांडणामुळं कधी कुणाचा लाभ झालेला आहे का? पण माणसं भांडून घेण्यामध्ये खूप पटाईत आहेत. भांडून घेऊन काही फायदा होत नाही हे लक्षात येऊनही भांडणं खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. दोन वेगवेगळ्या कुळामध्ये झालेली भांडणं ही तितकीशी घातक ठरत नाहीत.
जेवढी एकाच कुळात झालेली भांडणं घातक ठरतात. कारण भांडण जे सुरू करतात त्यांना आधी संपवत असतं. हे भांडणाचं वैशिष्ट्य आहे. संघर्षाचं हे वैशिष्ट्य आहे की संघर्ष हा नेहमी जे सुरू करतात त्यांना संपवत असतो. दोन भावाची भांडणं लागली की ते दोन भाऊ एकमेकांना अशा प्रकारे अशा पद्धतीनं मारहाण करतात की त्या दोन्ही भावांचा त्याच्यामध्ये आधी अंत होऊन जातो. मी नेहमी उदाहरण देऊन एक सांगत असतो की शेतामधून जर एखादा बांध बांधला गेला, आता बांध कोण बांधतं, तर एकाच बापाची दोन मुलं असतील, वाटणी त्यांनी शेताची करून घेतली असेल, तर आपल्या भावाच्या शेताच्या पिकाचं आपल्याला काही संबंध येऊ नये किंवा आपलं शेत वेगळं आहे हे लक्षात यावं म्हणून मध्ये बांध बांधला जातो. परंतु तो बांध जो आहे तो या दोघांना वेगळं करत असला तरी तो अनेकदा भांडणाला कारणीभूत ठरतो. त्या बांधाला आमच्या मराठवाड्यामध्ये धुरा असं म्हणतात. दोघा भावाची भांडणं लागली की ते बऱ्याचदा बोलतात, एकरवर इकीन पण धुऱ्याला धक्का लागू देणार नाही. म्हणजे एकरवर शेत जरी गेलं तरी हरकत नाही, पण धुऱ्याचा भाग मी बिलकुल कमी होऊ देणार नाही, अशी बऱ्याचदा भावाची भावना असते. त्याचा परिणाम काय होतो, दोघं भाऊ परस्परामध्ये भांडायला लागले तर नुकसान कुणाचं होतं? गाव सगळा तमाशा बघत राहतो. नुकसान त्या दोघा भावांचं होतं. आर्थिक असेल, सामाजिक असेल, सगळ्या प्रकारचं नुकसान, शारीरिक प्रकारचं नुकसान असेल, त्या दोघांचंच होतं. आणि हे कळण्यासाठी माऊलींनी दिलेला हा खूप सुंदर दृष्टांत आहे. अर्जुनाचं म्हणणं आहे की कुळाचा क्षय झाल्यानंतर सनातन कुलधर्माचाही नाश होतो आणि धर्माचा नाश झाला की कुलामध्ये अधर्माचा प्रवेश होतो. असं साधं सरळ बोलणं अर्जुनाचं आहे. पण माऊलींनी या बोलण्याला किती सुंदर साथ चढवला आहे. माऊली सांगतायत, ज्याप्रमाणे लाकडाला लाकूड घासल्यानंतर अग्नी प्रज्वलित होतो आणि तो अग्नी सगळ्यात आधी ज्या लाकडांमुळं तो अग्नी प्रज्वलित झाला आहे त्या लाकडांनाच आधी जाळून टाकतो आणि नंतर त्या सगळ्या लाकडांना, लाकडाच्या जातीलाच तो संपवून टाकतो. म्हणून दोघा भावांमध्ये झालेली भांडणं ही कधी दोघा भावांमध्ये राहत नाहीत, मग सगळ्या भावकीमध्ये ती भांडणं होतात. सगळी भावकी दोन भागामध्ये विभागली जाते आणि असं करून सगळीच लोक त्या भांडणामध्ये संपून जातात. याचं उदाहरण देण्यासाठी माऊलींनी खूप सुंदर असं या आगीचं उदाहरण दिलेलं आहे. पुढं माऊली म्हणतात बघा, तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे. अर्थात त्याप्रमाणे कुळातील लोकांनी मत्सराने एकमेकांचा जर वध केला तर त्या भयंकर महादोषामुळे सर्व कुलाचा क्षय होतो. माऊलींनी दिलेल्या दृष्टांताला लगेच माऊलींनी आपला सिद्धांत सांगितला आहे. ज्याप्रमाणे अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर ज्या लाकडानं त्याला प्रज्वलित केले त्याला ते आधी जाळतं आणि मग सगळ्या कुळाला लाकडाला जाळतं. अगदी त्याप्रमाणे तैसा गोत्रीची परस्परे, अगदी त्याप्रमाणे, त्या उदाहरणाप्रमाणे गोत्रीची म्हणजे एकाच गोत्राचे, एकाच कुळाचे, नात्यातले परस्परे, ज्यांचं परस्परांमध्ये नातं आहे, एकमेकांमध्ये जे नातेवाईक आहेत, जरी वधू घडे मत्सरे, जर त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये मत्सर निर्माण झाला आणि त्या मत्सरामुळं त्यांनी एकमेकांचा जर वध केला तरी तेने महादोषे घोरे, तर त्या महादोषामुळं, त्या महादोषाला त्यांनी काय म्हटले, महादोषे घोरे, म्हणजे घोर अशा त्या महादोषामुळं कुळाचाच नाश होऊन जातो, कुळच संपून जातं. अर्जुनानं इथं कुळाच्या नाशाचा खूप गांभीर्यानं विचार केलेला आहे. भगवद्गीतेमध्ये पुढच्या 5 श्लोकांमध्ये म्हणजे 45व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत कुलक्षयाचा काय परिणाम होतो हे अर्जुनानं सांगितलं आहे. श्रीमद भगवद्गीतेनं कुलक्षयाच्या नाशावर 5 श्लोक खर्ची घातलेले आहेत. यावरून आपल्याला लक्षात येतं की कुलधर्म टिकणं ही गोष्ट किती गरजेची आहे. हा प्रश्न पडतो की कुलधर्माची एवढी गरज काय, कुलधर्म नसला तर काय नुकसान होणार आहे. त्याची गोष्ट अशी आहे, ही संबंध सृष्टी भगवंताच्या कल्पना मात्रानं निर्माण झालेली आहे. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी, निर्गुण निराकार अस्तित्वाच्या ठिकाणी
थोडीशी लीला करण्याची इच्छा निर्माण झाली, अर्थात मायेच्या प्रभावानं, मायेच्या संपर्कानं. पण मायेच्या संपर्कामुळं जेव्हा या ब्रह्मतत्वाला काहीतरी लीला करावीशी वाटली, निर्गुण निराकार अक्रिय अशा परमात्म्याला क्रिया करावी वाटली, सगुण रूप धारण करावं वाटलं, त्या परमात्म्याला ती जी इच्छा निर्माण झाली मायेच्या प्रभावानं, त्या इच्छेच्या परिपूर्तीसाठी मायेनं काय केलं तर ब्रह्माची उत्पत्ती केली. अर्थात प्रकृती आणि परमात्मा यांनी मिळून ब्रह्माची उत्पत्ती केली. आणि त्या ब्रह्मानं या सबंध ब्रह्मलोकाची, ब्रह्मांड लोकाची, ब्रह्मांडाची उत्पत्ती केली, अशी कथा पुराणांमध्ये, वेदांमध्ये आपल्याला सापडते. म्हणजे हे जे काही या सृष्टीमध्ये चालू आहे ते सगळं चालावं ही ब्रह्माची, परब्रह्माची, परमात्म्याची इच्छा आहे. आणि म्हणून ही सृष्टी चालणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून एखाद्या म्हणजे पित्याला मूल जर नाही झालं तर त्यांना पितर नावाच्या नरकामध्ये जावं लागतं, अशा पद्धतीचं वर्णन आपल्या धर्मशास्त्रामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. कारण पुत्रप्राप्ती करणं हे आपलं एक परम कर्तव्य आहे. प्रत्येक गृहस्थाश्रमी व्यक्तीचं ते कर्तव्य आहे. आणि जर आपण ते कर्तव्य पार नाही पाडलं तर सृष्टीच्या या नित्यचक्रात आपण कोणता तरी एक अडथळा निर्माण केला आहे असं होऊन त्या चक्रामध्ये गतिरोधक निर्माण होऊन आणि त्याच्या गतिरोधकाला आपण कारणीभूत ठरलो म्हणून आपल्याला पातक लागतं. आणि म्हणून प्रत्येक गृहस्थाश्रमी माणसाचं कर्तव्य आहे की त्यानं प्रजोत्पत्ती करावी, म्हणजे बाळाला जन्म द्यावा आणि त्याचं चांगलं संगोपन करावं, त्याच्यावर चांगले संस्कार करावे. 16 संस्कारांमध्ये हे खूप महत्त्वाचे संस्कार आहेत. आपल्या मुलावरती चांगले संस्कार झाले पाहिजे. ते मूलसुद्धा पुढच्या कर्तव्यासाठी योग्य झालं पाहिजे, लायक झालं पाहिजे, पात्र झालं पाहिजे. यासाठी दक्ष असणं हे प्रत्येक गृहस्थाश्रमी माणसाचं कर्तव्य आहे. इतकंच नाही तर हा वंश टिकला पाहिजे याच्यासाठी सुद्धा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. अर्जुनाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असल्यामुळं त्या सगळ्याच्या आधारावर अर्जुन हा तर्क द्यायला लागला आहे की देवा, आम्ही पितर नावाच्या नरकातून मुक्त होण्यासाठी, म्हणजे पुत्राला पुत्र का म्हणतात तर तो पूत नावाच्या नरकापासून आपलं रक्षण करतो म्हणून त्याला पुत्र म्हणावं, अशी शास्त्रकारांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे जर पुत्र उत्पत्ती नाही झाली तर नरक मिळू शकतो, त्याच्यासाठी पुन्हा वेगळी विधी आहेत त्याच्या बाहेर येण्यासाठीचे. पण सर्वसामान्यपणे गृहस्थाश्रमी माणसाच्या कर्तव्यांमधला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पुत्रप्राप्ती. आणि केवळ पुत्रप्राप्ती नाही तर त्यांचं संगोपन, त्यांचं रक्षण करणं हे सुद्धा पित्याचं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या मुलाच्या जीवावर आलेली संकटं दूर करणं, मुलावर आलेली संकटं दूर करताना प्रसंगी आपल्याही जीवाचं बलिदान देणं हे बापाचं कर्तव्य आहे. आणि बापासाठी सगळ्यात मोठं दुर्दैव, सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर आपल्या मुलाचा मृत्यू आपल्यापूर्वी होणं किंवा आपल्या मुलाचा मृत्यू बघण्याची वेळ येणं याच्यासारखं पित्यासमोर दुसरं दुर्दैव असू शकत नाही. आणि म्हणून असं दुर्दैव कुणाच्याही वाट्याला येऊ नये. म्हणजे मला रावणाचा एक प्रसंग इथं आठवला. रावणानं मरण्याच्या पूर्वी काही प्रतिज्ञा केलेल्या होत्या. त्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तो झटत होता. त्यानं केलेल्या प्रतिज्ञांमध्ये एक स्वर्गापर्यंत शिडी बांधावी अशी त्याची इच्छा होती. अनेक बाकीच्या त्याच्या इच्छा होत्या, पण त्याची एक महत्त्वाची इच्छा होती की असं काहीतरी नियम टाकून द्यावा की कोणत्याही बाप्पाला आपल्या मुलाचं मरण बघण्याची वेळ येऊ नये, असा नियम बनवावा. हे एक रावणाचं स्वप्न होतं. म्हणजे रावणाची जी स्वप्न होती त्याच्यामध्ये हे एक मोठं स्वप्न होतं रावणाचं. कारण आपल्या मुलाला मरताना बघणं, आपल्या मुलाचा मृत्यू बघणं याच्यासारखं दुर्दैव बापासाठी दुसरं कोणतंही असू शकत नाही. आणि अर्जुन इथं त्याच गोष्टीचा तर्क द्यायला लागला आहे. आचारसंहितेमध्ये, नीतिशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी खूप बारकाईनं सांगितलेल्या आहेत. पण माऊलींनी खूप सुंदर असं वर्णन देऊन, उदाहरण देऊन ती गोष्ट स्पष्ट केली. अर्जुन भगवंताला सांगायला लागला आहे की देवा, ज्या पद्धतीनं लाकडाला लाकूड घासून अग्नी निर्माण झाल्यानंतर तो अग्नी लाकडाला जाळतो आणि नंतर लाकडाच्या कुळाला जाळतो, अगदी त्या पद्धतीनं गोत्रांमध्ये, एकाच कुळामध्ये परस्परांमध्ये मत्सर निर्माण होऊन
त्यांनी एकमेकांचा वध घडवला, एकमेकांची जर त्यांनी हत्या केली, एकमेकांचा जर त्यांनी वध केला, तर त्या वधामुळं तयार होणाऱ्या घोर अशा महान अशा महादोषामुळं कुळाचाच नाश होऊन जातो, कुळच त्या ठिकाणी संपुष्टात येतं. पुढं माऊली म्हणतायत, म्हणोनी येणे पापे वंशज धर्मू लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. अर्थात मग कुलाक्षयाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुलात अधर्माचाच प्रवेश होतो. अर्थात बघा, एकदा का कुळाचा नाश झाला की त्या कुळाच्या नाशामुळं, हा नाश करणारे कोण आहेत? आपण दुसऱ्याचा नाश केला तर समोरचा तर संपणारच आहे, पण आपण त्याचा नाश केला म्हणून आपल्याला त्याच्या नाशाचं पाप लागणार आहे. आणि ज्याचा आपण नाश केलेला आहे त्यानं आपल्या नाशाचा प्रयत्न केला आहे म्हणून त्यालाही पाप लागणार आहे. म्हणजे मरण जरी दोघांच्याही वाट्याला आलं असलं तरी मरणानंतरचं पापही या दोघांच्याही वाट्याला येतं. म्हणून कुळामधला संहार, कुळांमध्ये आपापसात असलेला मत्सर किती घातक ठरतो याचं इथं वर्णन आलेलं आपल्याला बघायला मिळते. म्हणून येणे पापे, म्हणून या पापामुळं. कोणत्या पापामुळं? तर एकाच गोत्रांमध्ये परस्पर मत्सरामुळं संघर्ष होऊन वध झाल्यामुळं जे महापाप घडतं, ज्या महापापामुळं कुळाचा नाश होतो, अशा महापापामुळं म्हणून येणे पापे. आणि म्हणून अशा पापांमुळं वंशज धर्म लोपे, वंशज नावाचा जो धर्म आहे तो धर्म लोप पावतो. धर्मामध्ये वंशज धर्म हा एक धर्म आहे. आपल्याकडं धर्माचे खूप प्रकार आहेत. गृहस्थाश्रम धर्म आहे, ब्रह्मचारी आश्रमाचा वेगळा धर्म आहे, पुन्हा संन्यासाचा वेगळा धर्म आहे, वानप्रस्थाचा वेगळा धर्म आहे. प्रत्येक क्षेत्रातले वेगवेगळे धर्म आपल्याला सांगितलेले आहेत. तसं कुळधर्म, कुळाचारामध्ये वंशज धर्मसुद्धा महत्त्वाचा आहे. ज्या धर्माबद्दल मी आत्ता बोललो की वंश प्रक्रिया चालू ठेवणं, या सगळ्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे, या पापामुळं वंशज धर्माचा लोप होतो. मग अधर्मूची आरोपे कुळा माझी, आणि मग या कुळामध्ये अधर्माचाच आरोप व्हायला लागतो. आरोप म्हणजे शिरकाव या अर्थानं, प्रवेश या अर्थानं. आणि मग त्या कुळामध्ये अधर्माचा प्रवेश व्हायला लागतो. आता कोणत्या प्रकारचा अधर्म प्रवेश करायला लागतो याचं विस्तृत असं माऊलींनी वर्णन केलं आहे पुढं, म्हणून आपण त्याचं अधिकचं विवेचन आता इथं करणार नाही. माऊलींच्याच भाषेत आपण ते पुढं विवेचन ऐकूयात. पुढं श्रीमद भगवत गीताकारांचा 41व्या क्रमांकाचा श्लोक आहे. गीताकार सांगतायत, अधर्माभिभवात् कृष्ण वदुष्यन्ति कुलस्त्रियः श्रोषु दुष्ट्वा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अर्थात, हे कृष्णा, कुलात अधर्म वाढला असता कुलीन स्त्रिया दुराचरणी होतात आणि मग हे वृष्णिकुलोत्पन्ना, अर्थात भगवंताला उद्देशून आलेला हा शब्द आहे, वृष्णिकुलोत्पन्ना स्त्रिया दूषित झाल्या असता ब्राह्मणादी वर्णाचा परस्पर संकर होतो. बघा, ज्या प्रकारचं महापाप कुलक्षयामुळं घडतं त्या महापापाचं इथं भगवद्गीताकारांनी वर्णन केलं आहे, व्यासांनी वर्णन केलं आहे. कुलधर्मामुळं काय होतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अधर्माचा शिरकाव होतो, अधर्माचा प्रवेश होतो. आणि कोणत्या प्रकारे होतो तर परस्परांमध्ये भांडणं करून ही सगळी पुरुष जात संपुष्टात येते. मग ज्यांची लग्न झालेली आहेत, त्यांच्या ज्या तरुण स्त्रिया आहेत, त्यांच्यामध्ये व्यभिचाराचं प्रमाण वाढतं आणि मग वर्णसंकर घडतो, असं इथं व्यास सांगतायत. माऊलींनी याचं केलेलं वर्णन बघा. येथ सारासार विचारावे, कवणे काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुषती. अर्थात असे झाल्यावर मग सारासार विचार, योग्य अयोग्य आचरण, कर्तव्य कर्तव्य सगळ्या गोष्टी नष्ट होतात. आणि ज्या ठिकाणी ज्या कुळामध्ये अधर्म वाढायला लागतो, ज्या कुळामध्ये वंशज धर्माचा लोप होतो, ज्या कुळामध्ये
एकाच कुळातील लोक परस्परांमध्ये मत्सर द्वेषानं पीडित होऊन एकमेकांचा वध करतात, अशा कुळामध्ये एथ अशा जागेवर सारासार विचारावे. सार काय असार काय, चांगलं काय वाईट काय, योग्य काय अयोग्य काय, काय करावं काय करू नये, काय घ्यावं काय घेऊ नये, याचा विचार एत सारासार विचारावे. मग अशा वेळी सार असार कुणाला तरी विचारावं, काय करावं काय करू नये याबद्दल कुणाशी विचारणा करावी. किंवा कवणे काय आचरावे, कवणे म्हणजे कुणी, काय आचरावे, कुणी कशाचं आचरण करावं, कसं वागावं, कसं आचरण करावं. आणि विधी निषेध आघवे पारुषती. आणि विधी निषेध, विधी म्हणजे करावे असलेले कर्म, म्हणजे ज्याला आपण कर्तव्य कर्म म्हणू. विधी म्हणजे जे कर्म करण्यासाठी सांगितलेले आहेत त्या कर्मांना विधी असं म्हटलं जातं. आणि जे कर्म करू नये असं सांगितलं आहे त्यांना निषेध कर्म असं म्हटलं जातं. म्हणजे विधी कर्म आणि निषेध कर्म हे कर्माचे दोन प्रकार आहेत. मानवी जीवन जगत असताना काय करावं आणि काय करू नये याचं खूप विस्तृत असं वर्णन नीतिशास्त्रानं करून दिलेलं आहे. वेद पुराणांनीसुद्धा, रामायण महाभारतांनीसुद्धा माणसाच्या आचरणावर विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. काय काय बोलावं काय बोलू नये, कधी काय बोलावं कधी काय बोलू नये, कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत, किंवा कोणत्या गोष्टी कधी कराव्यात आणि कधी करू नयेत, या सगळ्या गोष्टींचा सूक्ष्म विचार आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्याला केला गेलेला दिसतो. पण एकदा का कुळामध्ये अधर्माचा प्रवेश झाला की त्या अधर्माच्या प्रवेशामुळं काय करावं काय करू नये या गोष्टीचा विवेक राहत नाही. म्हणून एत सारासार विचारावे. अशा परिस्थितीत सार काय असार काय असं कुणाला तरी विचारावं असं लोकांना वाटत नाही. पुन्हा काय आचरण करावं याचाही काही नियम राहत नाही. आणि विधी निषेध आघवे पारुषती. काय करावं आणि काय करू नये या दोन्ही गोष्टी पारुषती या शब्दाचा अर्थ आहे बंद पडतात. म्हणजे कोणत्या गोष्टी कराव्यात याचाही विचार राहत नाही, कोणत्या गोष्टी करू नयेत याचाही विचार राहत नाही. थोडक्यात आचरणावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहत नाही. आणि एकदा आचरणावरचं नियंत्रण संपलं की मग माणूस जिवंत असूनही मेल्यासारखा होतो. याच्यासाठी माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिला आहे बघा पुढं. असता दीपू दवडीजे मग अंधकारी रहाटीजे तरी उजूचिका आडळीजे जियापरी. अर्थात माऊली म्हणतायत असलेला दिवा मालवून अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे सहजच मनुष्य सरळ वाटेतही ठेचाळतो. बघा माऊलींनी किती सुंदर असं सूक्ष्म मानसशास्त्र इथं मांडलंय बघा. असता दीपू दवडीजे, आपल्याजवळ दिवा आहे, आपल्याकडं प्रकाश देणारा दिवा आहे, तो दवडीजे म्हणजे लपवावा. आपल्याकडं असलेला दिवा लपवला, आपल्याकडं असलेला दिवा विझवला. मग अंधकारी रहाटीजे, आपल्याजवळ दिवा असून आपल्याजवळ प्रकाश असून तो प्रकाश आपण लपवला. आणि मग अंधकारी रहाटीजे, रहाटीजे म्हणजे चालावं फिरावं या अर्थानं. रहाटणं असा एक म्हणजे क्रियापद आहे, त्या अर्थानं माऊली म्हणतायत मग अंधकारी रहाटीजे म्हणजे आपल्याजवळचा दिवा लपवला की मग अंधारामध्ये चालावं लागतं. तरी उजोचिका आडळीजे जयापरी. तरी उजूची शब्दाचा अर्थ आहे सरळ वाटेत. का आडळीजे, आडळीजे म्हणजे ठेचकाळणं. का उजूचिका आडळीजे म्हणजे सरळ जरी वाट असली तरी तिथं माणूस ठेचकाळतो, गोंधळतो. म्हणजे आपण सहज एक प्रयोग करून बघा. आपण रोज जिथं वावरतो जिथं फिरतो वगैरे त्या ठिकाणी डोळे बंद करून किंवा लाईट बंद करून तुमच्या खुर्चीपर्यंत फक्त तुम्ही जा. डोळे बंद करायचे आणि आपल्या खुर्चीपर्यंत जायचं. तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचदा तुम्ही ठेचकळता. जी जागा जिथं नाही तिथं ती असल्याचा भास होतो. दरवाजा जिथं नाही तिथं दरवाजा आहे असं वाटायला लागतं. बटन नाही तिथं ते बटन आहे असं वाटायला लागतं. कारण प्रकाश गेला आणि अंधार आला ते माणसाला सगळ्या गोष्टी संभ्रमित करतात, संदिग्ध बनून जातात. माऊलींनी तो सुंदर असा दृष्टांत दिला. त्या पद्धतीनं एकदा कुळामध्ये अनाचार शिरला
कुळामध्ये एकदा हिंसा शिरली आणि कुळांनी परस्पर संघर्षातून लोकांना मारलं की त्याच्यामधून काय वागावं, कसं वागावं याचा नीती विवेक माणसाच्या ठिकाणी मग कोणत्याही प्रकारचा शिल्लक राहत नाही. पुढं माऊली वर्णन करतायत बघा. तैसा कुळी कुलक्षयो होय, तये वेळी तो आद्य धर्मू जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. अर्थात माऊली म्हणतायत सरळ वाटेतच तो माणूस ज्याप्रमाणे ठेचकाळतो त्यावेळी सनातन कुलधर्म नाहीसा होतो, मग त्या कुलात पापा वाचून दुसरे काही राहत नाही. आणि एकदा ते पाप वाढत गेलं, एकदा तो कुलक्षय वाढत गेला की मग कशा प्रकारे पाप वाढत जातं याचं वर्णन माऊली करतायत. तैसा कुळी कुलक्षयो होय, अगदी त्याप्रमाणे एकदा कुळामध्ये कुलक्षय नावाचा दोष आला. बघा, कुलक्षय म्हणजे कुळाचा क्षय. आणि कुळाचा क्षय कधी होतो? जेव्हा कुळामधली परंपरा खंडित होते, कुळामधला जो प्रजननाची प्रक्रिया आहे ती थांबते, तिथं कुलक्षय होतो. आणि कुलक्षय हा सगळ्यात मोठा दोष आहे, कारण तो सृष्टीच्या चक्रामध्ये अडथळा निर्माण करतो. आणि म्हणून जर हा कुलक्षय झाला तये वेळी तो आद्य धर्मू जाये. आणि ज्यावेळी हा कुलक्षय एखाद्या कुळामध्ये सुरू होतो अगदी त्याच वेळेला त्या कुळाचा आद्य धर्मू जाये. आद्य धर्म म्हणजे सगळ्यात जुना जो धर्म आहे, सगळ्यात जुना धर्म म्हणजे सनातन कुलधर्म. तो सनातन कुलधर्मच संपुष्टात येतो. आणि मग आन काही आहे पापा वाचून. आणि एकदा का तो कुळधर्म संपला की मग पापाशिवाय दुसरं काय शिल्लक राहणार आहे. बघा, एकाच रक्ताच्या लोकांनी एकमेकांबद्दल ठेवलेला द्वेष, एकमेकांबद्दल ठेवलेला मत्सर किती टोकाचं नुकसान करू शकतो याचं वर्णन माऊलींनी केलं आहे. याच्यातून एक चांगला संदेशही देता येण्यासारखा आहे. अर्जुनाची इथं असलेली मनोअवस्था जरी संदिग्ध असली तरी अर्जुन जे म्हणायला लागला आहे त्या गोष्टी चुकीच्या नाही आहेत. तो जे म्हणायला लागला आहे तो नीतिशास्त्राचा भाग आहे. आणि नीतिशास्त्रानं आग्रहानं या गोष्टी सामान्य लोकांसाठी सांगितलेल्या आहेत. अर्जुनाचा फक्त बेस चुकला आहे, मूळ चुकलं आहे, सुरुवात चुकलेली आहे. बाकी तो जे काही त्याच्या आधारावर बोलतो आहे त्या सगळ्याला कोणता ना कोणता तरी आधार अर्जुनानं दिलेला आहे. पण मूळ चुकलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप चुकत जातात. जसं आत्ताच आपण म्हटलं की कुळधर्म, कुळाचार, विधिनिषेध या गोष्टी अर्जुन जरी सांगत असला तरी तो स्वतःच विधिनिषेधाच्या बाबतीत संदिग्ध झालेला आहे. धर्मशास्त्रानं विधिनिषेध सांगितलेले आहेत, कोणत्या वेळी कोणती गोष्ट करावी आणि कोणत्या वेळी करू नये हे सांगितलं आहे. एखादी गोष्ट एखाद्या वेळी करणं चुकीचं असू शकतं, दुसऱ्या वेळी ती करणं योग्य असू शकतं. अनेक उदाहरणं देऊन आपल्याला सांगता येतील या गोष्टी. रागावणं कधी फायद्याचं असतं, शांत बसणं हेही कधी फायद्याचं असतं, ओरडणं कधी फायद्याचं असतं, कधी नुकसानकारक असतं. रडणं एखाद्या ठिकाणी फायद्याचं असू शकतं, एखाद्या ठिकाणी नुकसानाचं असू शकतं. तुमची भावना सारखी असली तरी ती भावना कोणत्या वेळी कोणत्या प्रसंगामध्ये निर्माण झालेली आहे त्या प्रसंगावरून त्या भावनेचं मूल्यमापन करायला हवं. एक माणूस कीर्तनाला बसला म्हणे आणि कीर्तन सुरू झालं. कीर्तन चांगलं रंगात आलं, पण त्या कीर्तनकाराला काय वाटलं काय माहीत, त्यांनी कीर्तन काही थांबवेच नात. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, 4 तास झाले, कीर्तनकाराचं कीर्तन काही थांबेना. आता सगळे लोक बिचारे थांबून किती वेळ थांबणार, सगळे एक एक करत कंटाळून निघून गेले. एक माणूस मात्र जागेवरच बसलेला, तो काही जागेवरून उठायलाच तयार नाही. बरेच तास उलटल्यावर त्या कीर्तनकारालाच दया आली आणि त्यांनी विचारलं की मला तुमचं प्रेम खूप आवडलं कीर्तनावरचं, किती तुमची कीर्तनावरती निष्ठा. सगळे लोक कीर्तनाला आलेली पण कंटाळून निघून गेली, पण तुम्ही मात्र काही जागेवरचे उठले नाहीत. मग मला खूप आवडलं की तुम्ही कीर्तनाला आलात, इतका वेळ थांबलात. त्या माणसानं सांगितलं, महाराज
मी इथं बसलो हे जरी खरं असलं तरी मी कीर्तन ऐकायला बसलो नाही. तुम्ही कीर्तन ज्या घोंगड्यावर उभं राहून केलं आहे ते घोंगडं माझं स्वतःचं आहे. मीच निघून गेलो तर घोंगडं कुणीतरी पळवेल म्हणून मी इतका वेळ झालं तुमच्या कीर्तनाला बसलो आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे कीर्तनाला बसलाय ही भावना महत्त्वाची नाही. कोणत्या भावनेनं तुम्ही बसलाय ती भावना आणि तो प्रसंग, ती जागा, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे वरून तुम्ही एखादी भावना दाखवत असाल तर ती भावना कोणत्या प्रसंगात आहे, कुणासाठी आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार धर्मशास्त्रामध्ये होतो. म्हणून तुमच्या मनातली भावना चांगली की वाईट हे प्रसंगानुरूप ठरणार आहे. अर्जुन इथं विधिनिषेधाची चर्चा करतोय, कुलक्षयाची चर्चा करतोय, पण एका अर्थानं याच नीतिशास्त्रानं, याच धर्मशास्त्रानं क्षत्रिय धर्मही पालन करायला सांगितलेलं आहे. भगवद्गीता म्हणजे काय आहे? धर्माच्या संदिग्धतेतून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे गीता आहे. गीता त्यामुळंच सूक्ष्म आहे. गीता त्यामुळंच धर्माचं आचरण करणाऱ्यांसाठी गीता आहे. म्हणजे जो धर्मानं आचरण करणारा आहे त्याला धर्मानं आचरण करताना ज्या कोणत्या गोष्टीचा अडथळा होतो, वेगवेगळ्या वेळी धार्मिक संघर्ष निर्माण होतात, ज्याला आपण यक्ष प्रश्न म्हणतो किंवा धर्मसंकट म्हणतो. कारण एखादी गोष्ट त्यागावी तरी नुकसान, ती गोष्ट स्वीकारावी तरी नुकसान, एखादी गोष्ट केली तरी नुकसान, नाही केली तरी नुकसान, मग ती करावी की करू नये, अशी जेव्हा धर्मसंकटाची परिस्थिती निर्माण होते त्यावेळी गीता आपल्याला मार्ग दाखवते. अर्जुनाची शंका योग्य आहे. कुलक्षय होऊ नये, कुलधर्म व्यवस्थित पार पडावा, हा धर्मशास्त्राचा नियम. अगदी तुकोबारायांनी सुद्धा या कुलधर्माचं वर्णन केलं आहे. अगदी अभिमानानं आपल्या मिराशीचं वर्णन तुकोबाराय करतात. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणजे ईश्वराच्या चरणाचं वर्णन करणं, त्याची सेवा करणं हा वडिलोपार्जित परंपरा आमच्या घरातली आहे असं अभिमानानं तुकोबाराय सांगतायत. कुलधर्म, कुलाचार पाळणं ही गोष्ट महत्त्वाची आहे, पण कोणत्या वेळी कोणत्या कर्माचं आचरण करावं, कोणत्या वेळी कोणती गोष्ट करावी हेही कळणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून अर्जुन कुलधर्म कुलक्षयाची जरी चर्चा करत असला तरी त्याचं मूळ चुकलेलं आहे. आत्ता या घडीला, या क्षणाला क्षत्रिय धर्माचं पालन करणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि तो धर्म सोडल्यामुळं आणि तो स्वतः धर्मपंडित असल्यामुळं तो वेगवेगळ्या प्रकारचे तर्क देऊन भगवंताला आपलं मत मान्य करण्यासाठी, बाध्य करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. आणि म्हणून तो म्हणतोय की देवा, जैसा कुळी कुलक्षयो होय, तये वेळी तो आद्य धर्मू जाय. आणि एकदा एखाद्या कुळामध्ये कुलक्षय सुरू झाला की त्याच्या सनातन धर्माचा, आद्य धर्माचा लोप होतो. आणि मग आन काही आहे पापा वाचून. आणि मग सांग देवा की त्या कुळामध्ये पापाशिवाय दुसरं काय राहणार आहे? फक्त पाप आणि पाप तिथं राहणार आहे. माऊली पुढं म्हणतायत, जै यम नियम ठाकती, ते त इंद्रिये सैरा रहाटती, मग व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी. अर्थात मग मन व इंद्रिये यांचे नियमन होत नाही. इंद्रिये स्वैरवर्तन करू लागतात. त्यामुळे कुलस्त्रियांच्या हातून पापाचरण घडते. जे यम नियम ठाकती. यम नियम ठाकती म्हणजे काय? यम आणि नियम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जे काही आपल्याला करायला सांगितलंय, यम नियम ठाकती. ठाकती शब्दाचा अर्थ आहे बंद पडतात. यम नियम म्हणजे काय आहे? मन व इंद्रिय यांचे निगमन होत नाही. यम नियमन म्हणजे कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत यांची लावून दिलेली जी वहिवाट आहे, पायवाट आहे, तीच राहत नाही, ती बंद पडते. यम नियम बंद पडतात. काय करावं, काय करू नये याच्या संदर्भातले नियमच संपून जातात. आणि जेव्हा असे नियम संपतात तेथं इंद्रिये सैरा रहाटती. आणि त्या ठिकाणी इंद्रिय त्यांना हवं तसं करायला लागतात. कारण मन इंद्रियांवरती नियंत्रण ठेवत असतं.
आणि केवळ मनच इंद्रियांवरती नियंत्रण ठेवतं असं नाही, तर समाज व्यवस्थासुद्धा मनावर नियंत्रण ठेवत असते. बघा, सिग्मंड फ्राईड नावाच्या एका मानसशास्त्रज्ञानं मनावर खूप सुंदर काम केलं. मनावर त्यानं खूप अभ्यास केला, मनावर खूप मोठं संशोधन केलं. त्याच्या संशोधनाचा आधार घेऊन कार्ल युंग नावाच्या एका शास्त्रज्ञानं फ्राईडनं जे मनाच्या पातळीवर सांगितलं ते कार्ल युंगनं समाजाच्या पातळीवर सांगितलं. त्यानं असं म्हटलं की जसं फ्राईडनं सांगितलं की मन शरीराला नियंत्रित करतं, तसं फ्राईडनं सांगितलं की समाज माणसाला नियंत्रित करतो. समाज माणसाला जगणं शिकवतो. समाज माणसाच्या जगण्याला नियम टाकून देतो. एखाद्या व्यक्तीनं काय करावं काय करू नये या गोष्टीची सूचना समाज करत असतो. म्हणून समाजाचा एक विशिष्ट असा नैतिक दबाव प्रत्येक व्यक्तीवरती असतो. म्हणजे जसं माणसाच्या शरीरावर नियंत्रण मिळवण्याचं काम मन करतं, तसं प्रत्येक व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्याचं काम समाज मन करत असतं. जसं माणसाचं मन असतं तसं समाजाचं सुद्धा मन असतं. आणि हे समाजाचं मन कशातून तयार होतं, तर त्या समाजाची एक परंपरा असते. त्या समाजातली माणसं एका विशिष्ट गोष्टींना मानणारे असतात. म्हणजे त्यांचे धार्मिक विचार सारखे असू शकतात, त्यांचे सामाजिक विचार सारखे असू शकतात, त्यांच्या आवडीनिवडी सारखे असू शकतात, त्यांची आचरण पद्धती सारखी असू शकते, त्यांच्या परंपरा विधी या सगळ्या गोष्टी जर सारख्या असतील तर तो समाज एक मानला जातो. त्या समाजामध्ये एक सेंद्रियता असते. तो समाज एकोप्यानं नांदत असतो. आणि असा जेव्हा एकोप्यानं नांदणारा समाज असतो तेव्हा तो समाज आपोआपच प्रत्येक माणसाला एकमेकांशी जोडत असतो. जसं माणसाच्या शरीरात अगणित नाडे आहेत, अगणित नसा आहेत, बरीचशी इंद्रिय आहेत, बरेच हाडं आहेत. या सगळ्यांना जोडण्याचं काम या शरीरातलं चैतन्य करतं. तसं माणसांनी बनलेल्या समाजाला सुद्धा नियंत्रित करण्याचं काम समाजमन करत असतं. आणि हे समाजमन कोण घडवतं, तर समाजच घडवतो. अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेल्या परंपरा विधी या सगळ्यांच्या आधारावर हे समाजमन तयार होत असतं. आणि या समाजमनाचा प्रभाव प्रत्येक माणसावरती होतो. आणि कार्ल युंगनं खूप सुंदर पद्धतीनं ते सांगितलं. बघा, भारताचं एक मन आहे, पाकिस्तानचं एक मन आहे. भारतातल्या लोकांनी कसं वागावं हे भारतीय परिप्रेक्ष्यात बघितलं तर त्या भारतीय आचारसंहितेला एक विशिष्टता आलेली दिसते. पाकिस्तान हा एक देश आहे जो 1947ला जरी जन्माला आला असला तरी त्याच्या जन्माच्या मागं काही एक मानसिकता आहे. त्या मानसिकतेप्रमाणे तो देश जगतोय. प्रत्येक देश आपल्या परंपरा, आपली संस्कृती स्वतःमध्ये समाविष्ट करून जगत असतो. आणि त्या देशातला, त्या समाजातला प्रत्येक माणूस त्या समाजाच्या परंपरा, त्यातून तयार झालेलं समाजमन, त्यातून तयार झालेले यमनियम यांचं पालन करत असतो. आणि एकदा का या समाजामध्येच अनाचार पसरायला लागला, या समाजामध्येच अनिती पसरायला लागली तर समाजमनसुद्धा बिघडायला लागतं. आणि एकदा समाजमन बिघडलं की तो समाजसुद्धा बदनाम होत असतो. म्हणून एखाद्या समाजाकडून चूक झाली, समाजाकडून झाली म्हणजे समाजातल्या व्यक्तीकडून चूक झाली तर तो समाजही बदनाम होत असतो. आणि म्हणून तेच उदाहरण इथं अर्जुन द्यायला लागलं आहे, जे यमनियम ठाकती ते तर इंद्रिय सैरा राहटती. आणि अशा कुळामध्ये यमनियम थांबतात, इंद्रिय सैरावैरा पळायला लागतात. म्हणून ही व्यभिचार घडती कुळस्त्रियांशी. आणि म्हणून त्या कुळामध्ये ज्या स्त्रिया आहेत, ज्या तरुण आहेत, त्यांच्याकडून व्यभिचारासारखा दोष, पापाचरणासारखा दोष या कुळस्त्रियांकडून घडतो. उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती ते तर समूळ उपडती जाती धर्म. आणि तिथं उत्तम अधम हे एकत्र येतात. कारण एकदा स्त्रियांच्या मनात व्यभिचाराची भावना निर्माण झाली की स्त्रिया उत्तम अधम काहीही पाहत नाहीत. आपल्या कुळातला आहे का बाहेरच्या कुळातला आहे हेही ते बघत नाहीत. आपल्या वर्णाचा आहे की बाहेरच्या वर्णाचा आहे हेही ते पाहत नाहीत. आणि अशा प्रकारे क्षत्रिय धर्मातल्या कुलस्त्रिया व्यभिचाराला लागल्या तर त्या अन्य वर्णातल्या लोकांसोबतही व्यभिचार करतील आणि त्यामुळं वर्णावर्ण एकमेकांमध्ये मिसळून जातील. आणि ते तर समूळ उपडती जाती धर्म. आणि तिथं समूळ पद्धतीनं
जाती धर्मच नाश पावेल अशा पद्धतीचं वर्णन इथं अर्जुन करतोय. आता इथं थोडंसं वेगळं चिंतन करण्याची गरज मला वाटते. गीता किंवा ज्ञानेश्वरी इथं जाती धर्माचं समर्थन करते की काय, वर्णव्यवस्थेचं समर्थन करते की काय, अशा प्रकारचे प्रश्न इथं निर्माण होऊ शकतात. पण माऊलीचं किंवा भगवद्गीताकारांचं तसं खरंच म्हणणं आहे का, याचा विचार आपण इतर ठिकाणी करू, कारण आता आपल्याकडं तितकासा वेळ नाही. पण यावर आपण चिंतन पुढं करणार आहोत. वर्णावर्ण एकमेकांमध्ये मिसळले तर अधर्म वाढायला लागेल, ही भीती इथं अर्जुनानं आणि माऊलींनीसुद्धा व्यक्त केलेली आहे. आणि ते तर समूळ उपडती जाती धर्म. बघा, उत्तम अधमी संचरती, उत्तम अधमांमध्ये शिरतात, ऐसे वर्णावर्ण मिसळती, याच्यामध्ये वर्ण अवर्ण एकमेकांमध्ये मिसळून जातात. ते तर समूळ उपडती जाती धर्म. आणि तिथं मुळापासूनच जाती धर्म हा काय होतो, उपडला जातो. उपडला जातो म्हणजे नाहीसा होतो, जाती धर्मच नाहीसा होतो. जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी संचरती. ज्याप्रमाणे, अर्थात बघा, जसे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर कावळे चोहोकडून झडप घालतात, त्याप्रमाणे अशा भ्रष्ट कुलामध्ये महापातके सहज संचारतात. एखाद्या चव्हाट्यावर जर आपण एखादा बळी ठेवला, एखादा मेलेला माणूस किंवा एखादा प्रेत ठेवलं किंवा एखाद्या प्राण्याचं प्रेत ठेवलं, तर जैसी चोहटाची बळी, जैसी म्हणजे ज्याप्रमाणे, चोहटा म्हणजे त्याला काय म्हणू आपण, चव्हाटा. चव्हाट्यावर म्हणजे सगळ्यांना दिसेल अशा जागेवरती एखादं प्रेत ठेवलं तर पाविजय सैरा कावळी, आणि तिथं सगळे जे काही कावळे आहेत ते त्या प्रेतावर, त्या शरीरावर एकत्र जमतात. पाविजे म्हणजे येणं, जमणं. सैरा, सैरा म्हणजे इकडं तर तिकडं सैरा वैरा असलेले जे कावळे आहेत. तैसी महापापे कुळी संचरे, अगदी त्याप्रमाणे महापाप कुळामध्ये संचरायला लागतं आणि मग जाती धर्म, कुळधर्म, वर्णधर्म नाश पावायला लागतो. आता माऊली ज्या काळात या गोष्टीचं वर्णन करतायत त्या काळामध्ये जाती व्यवस्था होती, वर्णावर्ण व्यवस्था होती. माऊलींनी या वर्णावर्ण व्यवस्थेच्या विरोधात संघर्षसुद्धा केलेला आहे. माऊलींना स्वतःला त्या काळातल्या ब्राह्मण लोकांनी जाती बहिष्कृत केलेलं होतं. जात बहिष्कृत केल्यामुळं ज्ञानोबारायांचा वर्ण हा शूद्र मानला गेलेला होता आणि शूद्राला स्पर्श करू नये अशा पद्धतीची मानसिकता होती. त्यामुळं ज्ञानोबारायांना वाळीत टाकण्यात आलं. त्या चारही भावंडांना कुणी भेटायचं नाही, कुणी बोलायचं नाही, असे त्यांच्यावर नियम टाकण्यात आले. पण त्यांना जातीत घ्यावं याच्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली होती. त्यांनी स्वतः इंद्रायणीमध्ये जिवंतपणे देह समर्पित केलेला होता. ही गोष्ट जाणून काही जण त्यांना कोरान्न वगैरे द्यायचे, पण काही ब्राह्मण लोकांनी त्यांना मिळालेलं कोरान्नसुद्धा मातीत मिसळून टाकलं होतं. विसोबा खेचरांनीसुद्धा आधी ही गोष्ट केलेली होती. ज्ञानोबारायांनासुद्धा या वर्णावर्ण व्यवस्थेनं त्रास दिलेला होता. त्याचे चटके माऊलींनी स्वतः सहन केलेले होते आणि म्हणून माऊलींनी याच व्यवस्थेच्या विरोधात एका अर्थानं संघर्ष केलेला होता. माऊलींचा संघर्ष जेवढा आध्यात्मिक आहे तितकाच तो सामाजिकसुद्धा आहे. माऊलींचा संघर्ष हा केवळ धार्मिक संघर्ष नाही, कारण त्यावेळेचा धार्मिक संघर्ष हा सामाजिक संघर्षच होता. अगदी अलीकडच्या समीक्षकांमध्ये आपण जर बघितलं तर काही समीक्षक वारकरी संतांनी केलेली सुधारणा ही सकारात्मक मानतात. ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला महादेव गोविंद रानड्यांचा उल्लेख करावा लागेल, गंबा सरदारांचा उल्लेख करावा लागेल, सदानंद मोरेंचा उल्लेख करावा लागेल, श्रीपाल सबनीसांचा उल्लेख करावा लागेल. अशा अनेक अलीकडच्या अभ्यासकांनी, जे किशोर सानपसुद्धा त्याच्यामध्ये आहेत, साळुंखे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, निर्मल कुमार फडकुले आहेत, युम पठाण आहेत, अशा अनेक संत साहित्याच्या समीक्षकांनी वारकरी संतांच्या कार्याची समीक्षा करताना त्यांचं कार्य धार्मिक सुधारणेचं असलं तरी तो समाज सुधारणेचा एक भाग होता असं म्हटलेलं आहे. माऊलींनीसुद्धा ब्राह्मण समाजामध्ये जो एक अहंगंड निर्माण झालेला होता, कर्मकांडाला प्राधान्य त्यांनी दिलेलं होतं, आंधळेपणानं कर्माचरणाची त्यांच्यामध्ये जी प्रवृत्ती निर्माण झालेली होती,
ती शुद्ध करण्यासाठी ज्ञानोबारायांनी संघर्ष केला. ज्ञानेश्वरी बोलीभाषेमध्ये मराठीमध्ये लिहिण्यामागचा माऊलींचं प्रयोजन तेच होतं. गीतेचा अर्थ केवळ ब्राह्मणांना कळत होता आणि ब्राह्मण जर एखादा स्वार्थी असेल तर तो त्याच्या मताप्रमाणे त्याच्या स्वार्थाप्रमाणे त्याचा अर्थ जगाला सांगत होता. आणि म्हणून अशा लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा धार्मिक संभ्रम असू नये आणि त्यांनी धार्मिक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर समाजाला त्या धर्माचा अर्थ कळावा यासाठी माऊलींनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. माऊलींचं संस्कृत चांगलं होतं, सहजपणे त्यांनी संस्कृतमध्ये ग्रंथरचना केली असती, पण सामान्याला गीता कळावी याच्यासाठी माऊलींचा संघर्ष आहे. तळागाळातल्या लोकांना माऊलींनी लिखाणाचा अधिकार दिला. त्याच्यामध्ये नामदेवराय असतील, चोखामेळा असतील, कर्ममेळा, बंका असतील, जनाबाई असेल, नामदेवरायांना त्यांनी अनुग्रहित केलं आणि ज्ञानोबारायांच्या प्रभावातून नामदेवरायांनी इतर सगळ्या संतांना लिखाणाचा अधिकार दिला. गोरा कुंभारा असतील, अनेक अगणित संत आहेत. सकल संत गाथेमध्ये जवळपास 19 संतांचे अभंग आहेत. या सगळ्यांना ज्ञानोबारायांनी लिखाणाची प्रेरणा दिली. ज्ञानोबाराय वर्णव्यवस्थेला धक्का देण्याच्याच तयारीत होते. जाती व्यवस्थेपेक्षा माणूस महत्त्वाचा आहे, माणसाचं मन महत्त्वाचं आहे, हीच गोष्ट प्रस्थापित करण्यासाठी माऊलींचे प्रयत्न होते. याच अर्थानं आपण माऊलींचं मत विचारात घ्यायला हवं. म्हणून माऊली जाती व्यवस्थेचं किंवा वर्णव्यवस्थेचं समर्थन करतात असं म्हणण्यापेक्षा जाती व्यवस्थेला किंवा वर्णव्यवस्थेला एका वेगळ्या पातळीवर आपण समजून घ्यायला हवं. नंतर श्लोकामध्ये आपण त्याचं सुंदर विवेचन करू, पण इथं फक्त त्याची एक सूक्ष्म अशी चिंतनाची एक झलक आपण घेऊ. तो एक धागा फक्त इथं मी सांगतो. वर्ण या शब्दाचा अर्थ होतो वृत्ती, आणि एक विशिष्ट माणसाची विशिष्ट अशी वृत्ती असते. त्याच्या मुलामध्ये त्याची ती वृत्ती अनुवंशिक पद्धतीनं जाते. अनेकदा असं घडतं आणि ते तसं जात राहिलं तर ती विशिष्ट वृत्ती अधिक परिपक्व होते आणि अशा वृत्ती समाजाच्या नियमनाला कारणीभूत ठरतात. समाज विशिष्ट नियमानं चालावं याच्यासाठी ज्या आवश्यक वृत्तींची गरज असते त्या वृत्ती टिकवण्याचं काम ही वंश परंपरा करत असते. एखाद्या वंशातल्या माणसामध्ये वेगळे काही गुण असतील तर त्याला लगेच वर्णसंकर करण्याचा, म्हणजे वर्णांतर म्हणू आपण, वर्णसंकर म्हणण्यापेक्षा करण्याचा अधिकार धर्मशास्त्रानं दिलेला आहे. ज्या वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं ते कोळी होते, वाल्या कोळी म्हणून आपण त्यांना ओळखतो. जातीनं ते शूद्र असले तरी रामायणासारखा महान ग्रंथ त्यांनी लिहिला. म्हणजे त्या काळामध्ये वर्णांतराची सुविधा होती. मातंग ऋषी ज्यांना भगवान कृष्ण परमात्म्यांनी गुरु मानलं ते सुद्धा आजच्या काळाच्या दृष्टीने विचार केला तर शूद्र होते. वर्णांतराची प्रक्रिया त्या काळामध्ये होती. तुमची वृत्ती कशी आहे त्याप्रमाणे तुमचा वर्ण ठरेल, त्याप्रमाणे तुमचा जाती धर्म ठरेल. पण तुमची जी विशिष्ट वृत्ती आहे ती संभ्रमित होता कामा नये. ती तुमची वृत्ती शुद्ध राहिली पाहिजे. तुमची वृत्तीच जर संभ्रमित झाली, म्हणजे एखादा ब्राह्मण आहे, वृत्तीनं म्हणतोय मी, जातीनं किंवा वर्णानं मला म्हणायचं नाही, एखादा वृत्तीनं ब्राह्मण आहे, तो क्षत्रियाचंही काम करायला लागला, वैश्याचंही करायला लागला, क्षुद्राचंही करायला लागला तर कोणतंही काम नीट होणार नाही. एखादं कॉलेज नीट चालायचं असेल तर त्या कॉलेजमध्ये प्राचार्य पाहिजेत, शिक्षक पाहिजेत, तसेच सेवकही पाहिजेत, अगदी त्या पद्धतीनं लायरमॅनही पाहिजेत, कॉम्प्युटरचं काम करणारी लोकं पाहिजेत. आता एक प्राध्यापकच सगळं करत बसला तर तो शिक्षणाला न्याय नाही देऊ शकणार. किंवा एखादा सेवक अध्यापनाचं काम करू लागला किंवा प्राचार्य सेवकाचं काम करायला लागले, कॉम्प्युटरवाला लाईटचं काम करायला लागला तर जसं ते कॉलेज व्यवस्थित चालणार नाही तशी विशिष्ट वृत्तीची माणसं विशिष्ट प्रकारे जर वागली नाहीत तर मात्र समाजाचं नियमन अवघड होईल. या अर्थानं आपण या ओव्या समजून घेऊयात. म्हणून वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था नीट चालणं गरजेचं आहे. मी ज्या परिप्रेक्ष्यात सांगतोय त्या परिप्रेक्ष्यामध्ये, आणि म्हणून अर्जुनाला ती काळजी आहे, म्हणून भगवंताला ती काळजी आहे, माऊलींनाही ती काळजी आहे. म्हणून माऊली म्हणतायत एकदा वर्णसंकर किंवा जातीसंकर सुरू झाला तर ज्या पद्धतीनं चव्हाट्यावर ठेवलेल्या प्रेताला कावळे एकत्र येऊन चावतात, त्याला खातात, त्या पद्धतीनं एकदा वर्णसंकर झाला, जातीसंकर झाला की समाजसुद्धा
संभ्रमित होतो, समाजसुद्धा अधपतित होतो. म्हणून हे होऊ नये या प्रकारचा तर्क अर्जुन इथं द्यायला लागलेला आहे. उद्या आपण 42व्या श्लोकावर आणि ओवी क्रमांक 252 ते 262 264पर्यंत जाऊयात, म्हणजे श्लोक पूर्ण होईल. उद्या 252 ते 264 पर्यंतच्या ओव्यांचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. तर तुम्हाला हार्दिक